झालं. इकडे लक्ष द्या. तर मी तुम्हाला त्या दिवशी क्लासिफिकेशन शिकवलं अल्कोहोलचं, परवाच्या दिवशी बेन्झिलिक वगैरे सगळं झालं होतं. आता अल्कोहोलची आपल्याला नॉमेनक्लेचर सिस्टीम पाहिजे. नॉमेनक्लेचर फॉर अल्कोहोल. ठीक आहे. आता त्यात मेनली दोन सिस्टीम मेनली असतात, एक कॉमन नेम सिस्टीम आणि एक IUPAC. ठीक आहे. आता याच्यात एक थोडीशी वेगळी दिसून राहिली. ठीक आहे. तर मी तुम्हाला कॉमन नेम पहिले सांगतो, मग ह्याच्याबद्दल बोलू आपण. आता कोणतंही अल्कोहोल असो, जसं आता समजा CH3OH असं आहे. कोणतेही अल्कोहोल असो त्यात OH ग्रुप राहणार एवढी गोष्ट पक्की आहे. मग CH3OH. आता कॉमन नेम लिहिताना काय करायचं, पहिल्यांदा अल्किल ग्रुप जो कोणी असते, अल्किल ग्रुप जो कोणी असते त्याचं नाव पहिलं लिहायचं. ते झालं मिथिल. आणि त्याच्यानंतर शब्द लिहून टाकायचा अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. असं समजा हे असेल CH3CH2OH. मग दोन कार्बनचा अल्किल आहे म्हणून इथिल झाला आणि अल्कोहोल. इथिल अल्कोहोल असं. तर पहिल्यांदा काय करायचं, कॉमन नेम मध्ये पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि अल्किल ग्रुपचं लिहून झालं की मग त्याच्यानंतर वर्ड लिहायचा अल्कोहोल. कोणता वर्ड लिहायचा? अल्कोहोल. कोण आहे रे? ते माईक बंद करा रे. तुमच्या घरातल्या गोष्टी ऐकू येते ना. झालं. IUPAC मध्ये काय करायचं, IUPAC मध्ये ठीक आहे. तर बरं, IUPAC मी करता करता तुम्हाला समजून सांगतो. आता ती जी तिसरी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल बोलू. पहिले हे सगळं निपटून टाकू आपण. तर आता टेबल बनवायचं एक पटकन. तर पहिलं लिहायचं कंपाऊंड, त्याच्यानंतर कॉमन नेम, कॉमन नेम, त्याच्यानंतर IUPAC नेम. कॉमन नेम नंतर काय, IUPAC नेम. आता पहिला कंपाऊंड CH3OH. आता मी तुम्हाला याचा आत्ताच सांगितलं. कॉमन नेम काय राहण्याचं, अल्किल ग्रुप. पहिले हे द्या, लक्ष द्या माझ्याकडे, मिथिल आणि त्याच्यानंतर अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. आता इकडे पहा, IUPAC मध्ये काय करायचं. तर IUPAC मध्ये पहा, त्याच्यात कार्बन किती, जेवढी कार्बन असेल त्याचा अल्केन लिहायचा. जेवढी कार्बन असेल त्याचा अल्केन. मग इथे एकच कार्बन आहे, मग एका कार्बनचा अल्केन कोण असते, मिथेन असते. मिथेनचा M पहिला लेटर कॅपिटल घ्यायचा, त्याचा शेवटचा E काढून टाकायचा. शेवटचा हे जे ANE आहे यातला E काढून त्याच्या ठिकाणी OL लिहून द्यायचा. OL म्हणून याचं नाव झालं मिथेनॉल. म्हणजे एंडिंग E रिप्लेस बाय OL. एंडिंग E रिप्लेस बाय OL. पटलं बोलणं. दुसरा CH3CH2OH. आता इथे पहा, एक आणि एक दोन कार्बन आहे, दोनचा अल्किल होते इथिल आणि शब्द लिहून टाकायचा अल्कोहोल. म्हणजे ते झालं इथिल अल्कोहोल. आता दोन कार्बन आहे इथे पहा, एक आणि एक दोन कार्बन. दोनचा अल्केन लिहितो मी इथे इथेन, त्याचा शेवटचा E काढून OL. आता इथपर्यंत 2 नंबरच्या कार्बन पर्यंत काहीच, 2 कार्बन पर्यंत काहीच नाही. पण तिसऱ्या कार्बन पासून नंबरिंग चालू होते आणि ते N आयसो हे ते सगळं चालू होते 3 पासून. तसं आता हा आहे CH3 CH2 CH2OH असा आहे. आता मला सांगा की हा जो कंपाऊंड आहे हा स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे म्हणून कॉमन नेम मध्ये N. 1 2 3 म्हणजे प्रोपिल, N प्रोपिल. आणि शेवटी कोणता शब्द लिहायचा, अल्कोहोल. तर N प्रोपिल
अल्कोहोल. झालं बरोबर. एन प्रोपिल अल्कोहोल. आता IUPAC लिहिताना ही लॉंगेस्ट चेन आहे सिलेक्ट केली. इथून सगळं चालू होते 3 नंबरच्या कार्बन पासून. ज्या कार्बनला ऐकून घ्या बरोबर, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असते त्या कार्बनला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असते त्या कार्बनला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. म्हणून हा 1 झाला, हा 2, हा 3. इकडून नंबरिंग केलं असतं याला 3 आला, त्याला लहान नंबर पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सर्वात लहान नाही म्हणत मी, लहानात लहान. तिथे सर्वात लहान भेटलं. आता इथे 1 2 3 चा अल्केन आहे म्हणून प्रोपेन शेवटचा ई काढायचा. कोणत्या कार्बनला OH अटॅच आहे ते लिहायचं. 1 ला अटॅच आहे आणि OL लिहायचं. प्रोपेन 1 ऑल. ठीक आहे. चौथा नंबर CH3 CH OH CH3 असा आहे. असा जर असेल तर ब्रांच मध्ये आहे म्हणून त्याला आयसो म्हणतो आपण. आयसो प्रोपिल अल्कोहोल. 3 कार्बन आहे म्हणून प्रोपिल, आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता पाहायचं, ही झाली लॉंगेस्ट चेन. ठीक आहे. आता हा जो कार्बन आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा कार्बन आहे माझ्यासाठी. 1 2 इकडून 1 2 म्हणजे दोन्ही सारखंच आहे. 1 2 3 तर त्याचं होते प्रोपेन 2 ऑल. प्रोपेन 2 ऑल. पटून राहिलं का बोलणं? CH3 CH OH CH3 सॉरी CH2 CH3 असं आहे. आता पटकन सांगा बरं, येते का लक्षात काही? आयसोब्युटील अल्कोहोल. आयसोब्युटील अल्कोहोल. तर ही झाली लॉंगेस्ट चेन. आता हा 1 होईल, हा 2, हा 3, 4. बरोबर आहे. म्हणून ब्युटेन 2 ऑल. ब्युटेन 2 ऑल. पटलं? 6 CH3 CH2 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 आणि OH. बोला पटकन सांगा. एन ब्युटील एन ब्युटील अल्कोहोल. एन ब्युटील अल्कोहोल. आता याचं IUPAC सांगा. ब्युटेन 1 ऑल. ब्युटेन 1 OL. झालं क्लिअर? लिहा पटोपट. याच्यातली तो 7वा CH3 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 आणि OH. सांगा त्याचं नाव सांगा. थर्ड ब्युटील अल्कोहोल. थर्ड ब्युटील अल्कोहोल. थर्ड ब्युटील अल्कोहोल. IUPAC बोला. 2 मिथिल 2 2,2 डायमिथिल 2 मिथिल प्रोपेन 2 OL. डायनियर बाबू रे. कोणती चेन घेणं? एक सरळ अशी घे ना. हा एक मिथिल नाही मग झालं. लिहिलं काय हो सगळ्यांनी? हो सर. सर. आता मला सांगा, हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी सेकंडरी टर्शियरी? प्रायमरी. हा प्रायमरी. हा प्रायमरी. सेकंडरी. सेकंडरी.
प्रायमरी प्रायमरी तरी अरे आता तुम्ही जिथं बसले अभ्यास तुमची अभ्यास बॅच करायला बसले तुम्ही आता हे तर त्याच्या बाजूनी मग हे चालू राहते का टीव्ही वगैरे? नाही सर हा नाही टीव्ही किंवा आरडाओरडा? टीव्ही जर चालू राहत नाही असेल सर तर तुमचं काय वाचणे ऐकण्यात हे मन लागत असेल सांगा बरं मला. तुम्ही माईक बंद करून जर बसले तर ठीक आहे, तुम्हाला आम्हाला तुमचा आवाज तिकडचा येणार नाही. तुम्हाला तर येतेच ना, तुमच्या घरच्या टीव्हीचा आवाज तुम्हाला येते की नाही सांगा बरं मला. तर घरी सांगायचं की थोडासा आवाज कमी ठेवा, कारण की टीव्ही पेक्षा हे जास्त महत्वाचं आहे ना, है की नाही? अरे हो की नाही? हो. म्हणून थोडा आवाज कमी करायला सांगा टीव्हीचा, म्हणजे जेणेकरून तुमचं इथं मन लागलं पाहिजे ना. तिथं काय आहे तर लिहून राहिलो मी, तुम्ही लिहून घ्या आणि ते लक्षातच नाही आलं काय फायदा त्याचा? काय फायदा? कामाची गोष्ट आहे का ते? म्हणून थोडस विचार करायला पाहिजे बुवा घरच्यांनी पण या गोष्टीचा. आता मला कोणाच तरी टीव्हीचा आवाज आला म्हणून मी बोललो हे, नाही तर मला काही तेवढी बोलण्याची गरज नव्हती. चला CS3 CS3 CS2 किती नंबर 8 CH3 CH3 CH2OH. चला बोला, याचा जायचं मराठी. 2-methyl-propane अबे IUPAC कॉमन सांगा लागेल ना. आयसोब्युटिल अल्कोहोल किंवा ही झाली लॉंगेस्ट चेन. हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3. 2-मिथिल बोला. 2-मिथिल प्रोपेन 1OL. आलं का लक्षात? हो सर हा ओके. आता त्याच्यानंतर डायहायड्रिकचा आहे. चल डायहायड्रिकचं सांगतो तुम्हाला. 9 नंबर CH2 असं घ्या. OH CH2 CH2OH. त्याचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल बरोबर आहे. IUPAC मध्ये मी त्या दिवशी बोललो होतो की जेव्हा 2 फंक्शनल ग्रुप येतात तेव्हा ई काढायचा नाही. मग कार्बन मोजा किती आहे? 2 आहे तर पूर्ण लिहायचं इथेन ETHANE. एक OH 1 वर आहे, एक OH 2 वर आहे, म्हणून 1,2 डाय OL. 1012 डाय OL. पटलं काय? हो सर हो सर. आता 10वा नंबर OH CH2 CH OH CH2 OH. प्रोपिलिन ग्लायकॉल. प्रोपिलिन ग्लायकॉल नाव आहे त्याचं. आता हा काय होईल सांगा तुम्ही. प्रोपेन पूर्ण लिहायचा प्रोपेन 1 1-2-3 2 ट्रायॉल. ट्रायऑल. ट्रायऑल आहे तो ट्रायऑल. 3 OH आहे त्याच्यात म्हणून तो झाला ट्रायऑल. झालं. हो सर बरं हा अल्कोहोल कोणता आहे रे सांगा बरं. प्रायमरी की सेकंडरी की टर्शियरी? वरचा प्रायमरी प्रायमरी. पक्क? हो सर आता हे झालं तुम्हाला अल्कोहोल बद्दल शिकून. ओके.
आता थोडस इंट्रोडक्शन देतो रिॲक्शन सुरू करण्याच्या आधी याचं फिनॉलचं, आणि त्याच्यानंतर मग इथरचं, कारण की हे पुस्तकात सगळं एकत्रच केलेलं आहे. त्याच्या हिशोबाने थोडस तरी घ्या लागेल आपल्याला, कारण की ते रिॲक्शनही मग मिक्स आहेत. आता मी अल्कोहोलचं तुमचं नॉमेनक्लेचर वगैरे वगैरे सगळं झालं. आता याच्यात कोणाला अडचण असेल अल्कोहोलच्या टॉपिक मध्ये तर सांगा. मी अजून बाकीच्या फिनॉल आणि इथरला आत पण लावलेला नाही, पण आता लावा लागते. त्याच्यात कोणाला काही अडचण आहे का सांगून द्या. क्लासेस झाले का रे कोणाची सुरू बाजू इथे? आहे काय कानावर काही गोष्टी? नाही सर. बडनेरा नाही सर. नाही, घेऊनच नाही राहिले कोणी. संख्या खूप वाढून राहिले, पेशंट वाढून राहिले नको. काय ते कठीणच झालं यार. चल, तर आता तुम्हाला मी फिनॉल सांगतो काय असते. फिनॉल, ठीक आहे. आता ही बेन्झिन रिंग आहे, तुम्हाला माहित आहे, माझ्याकडे लक्ष देत. बेन्झिन रिंग आहे ही. आता प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन अटॅच असते, तुम्हाला माहित आहे. मान्य आहे? हो सर. हा, मग इथचा एक हायड्रोजन काढला मी आणि त्याच्या ठिकाणी जर OH दिला, तिथचा एक हायड्रोजन काढला आणि त्याच्या ठिकाणी जर OH दिला, हा जो कंपाऊंड तुमचा झाला तयार, याला म्हणायचं फिनॉल. बरोबर आहे. म्हणजे फिनॉल हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? बेन्झिन. बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह. हा, बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह. पॅरेंट आहे त्याचा बेन्झिन, पण बेन्झिनचा कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? हायड्रॉक्सी. हा, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर फिनॉल म्हणजे काय असते? फिनॉलची डेफिनेशन. ठीक आहे, फिनॉल शब्द लिहून टाका पहिले. आता त्याची डेफिनेशन, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन or aromatic nucleus which is obtained by replacing one or more hydrogen of benzene, which obtained by replacing one or more hydrogen of benzene by same number of hydroxy group called as phenols. For example, cilia. It is generally represented as AROH, aryl hydroxide. अरिल काय? हायड्रॉक्साईड. ठीक आहे. आता त्याच्यातही प्रकार असतात. एक OH आहे म्हणून हा काय झाला? मोनोहायड्रिक फिनॉल झाला. दोन असेल तर डायहायड्रिक होऊन जाईल. तीन असेल तर ट्रायहायड्रिक होऊन जाईल. बरोबर आहे. ते असे चालत राहतात. आता हा जो फिनॉल असते, हा वाला फिनॉल, याला एक दुसरे नाव आहे. ते नाव आहे कार्बोलिक ऍसिड. कार्बोलिक ऍसिड म्हणतात त्याला. कार्बोलिक ऍसिड हा जो पर्टिक्युलर हा फिनॉल, एकच OH ग्रुप,
त्याचं नाव आहे कार्बोलिक ऍसिड. याच्यावरूनच समजून जाते की तो कोणत्या नेचरचा असला पाहिजे. कोणत्या नेचरचा असतो फिनॉल? ऍसिडिक नेचरचा. ऍसिडिक नेचरचा असते, कारण की त्याच्या नावातच ऍसिड आहे. टेन मिनिट्स. ओके, झालं रे? हो सर. चला हो, आता सर. त्याचे नॉमेनक्लेचर लिहू. आता त्याचं क्लासिफिकेशन लिहायला लागेल काय ते? मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल, ट्रायहायड्रिक फिनॉल लिहायला लागेल का ते? की तुम्हाला अल्कोहोलवरून समजून झाले पाहिजे. आता अल्कोहोल मध्ये लिहिलं आपण डिटेल मध्ये. हो सर. हा, चला लिहा. नॉमेनक्लेचर फॉर फिनॉल. नंबर 1, आता याच्यात गोलच काढून मी असा काय? त्यात गोल काढणे म्हणजे ते 3 बॉन्ड काढणे, एवढं तुम्हाला समजते की नाही समजत? समजते सर. समजते तर मग समजून घ्या. हा, आता नाव फिनॉलही म्हणतो आपण याला, फिनॉल. ठीक आहे, किंवा याला बेन्झेनॉल पण म्हणतात इकडे, बेन्झेनॉल, किंवा मग फिनॉल पण म्हणतात. दोन्ही चालते, त्याच्याकरता काही फरक नाही. ठीक आहे. आता जर समजा दुसरा नंबर, बेन्झीन रिंग चांगली काढा. मनात आलं तसं करू नका. OHच्या समजा या पोझिशनला जर CH3 असेल, ते परीक्षेत नाव विचारतात बरं, ऑर्थोक्रेसॉल. ऑर्थोक्रेसॉल नाव आहे त्याचं. आणि आता हे 1 नंबर पाय का रे, इकडे बघ. हे 1 हे 2, म्हणून 2 मिथिल फिनॉल. 2 मिथिल फिनॉल, बरोबर. तर समजा असं आहे, पुस्तकातलं देऊन राहिलो मी, माझ्या मनाने काहीच नाही करून राहिलो. ठीक आहे. तर समजा इथे OH आहे आणि इथे NO2 आहे. NO2 पॅरा नायट्रोफिनॉल म्हणतात त्याला. म्हणतात पॅरा नायट्रोफिनॉल. किंवा मग 4 नायट्रोफिनॉल. 4 नायट्रोफिनॉल, 4 नंबर. 2-2 OH ग्रुप जर असेल, 2-2 OH ग्रुप जर असे असेल, तर त्याला म्हणतात कॅटेकॉल. कॅटेकॉल. CHOL पाहिजे रे बाबा. काय नाव आहे त्याचं? कॅटेकॉल. त्याचं नाव 2 फंक्शनल ग्रुप आहे. मग बेन्झीन तर आहेच पूर्णचे पूर्ण. आता बेन्झीनचा ई पण निघणार नाही, कारण की 2 आहे. हा 1 वर आहे, हा 2 वर आहे. बेन्झीन 1,2 डाय OL, बरोबर आहे. बरोबर आहे. तर 4 जर इथं OH असेल तर त्याच्यातच होते सगळं. त्याचं नाव आहे रेझोरसिनॉल. रेझोरसिनॉल सगळे कंपाऊंड आहे. आता इथे पहा काय होईल. बेन्झीन तर आहेच, 1,3 डायऑल. लक्षात तर येऊन राहिलं ना तुमच्या की मी माझ्या मनानच बडबड करून राहिलो.
हं. असा जर असेल OH दोन अपोजिट साइड, ठीक आहे. आता दोन अपोजिट असेही चालते किंवा हे असे पण चालते बरं. नाही तर मग म्हणाल की OH तर त्याच पोझिशनला असते काय, त्याच पोझिशनला असते असं जरुरी नाही. अपोजिट आहे म्हणजे ते पॅरा पोझिशन. ओके, तर याला हायड्रोक्युनॉल किंवा क्युनॉल पण म्हणतात. हायड्रोक्युनिऑल, QUINONE, एक हे नाव झालं. किंवा मग क्युनॉल हा एक शब्द त्याच्याकरता वापरला जाते. आता याचा IUPAC काय होईल पहा. बेन्झिन 1,4-डायऑल. ओके, आता जर समजा अशा पोझिशनवर तीन तीन OH ग्रुप आहे. आता हा झाला डायहायड्रिक आहे, हा ट्रायहायड्रिक आहे, बरोबर आहे. तर याचं जे नाव आहे ते आहे फ्लोरोग्ल्युसिनॉल. आता याचं काय होईल सांगा बरं मला. बेन्झिन 1,3,5 ट्रायऑल, बरोबर. आता जर असे असेल, हा झाला किती 4, हा झाला 5, हा झाला 6, हा झाला 7. तर पायरोगॅलॉल हे त्याचं नाव आहे. आता हा 1, ठीक आहे, हा 1, हा 2, हा 3, इथून नंबरिंग केलं मी 1 2 3 किंवा 1 2 3. म्हणून मग आता त्याचं बेन्झिन 1 2 3 ट्राय ऑल झालं काय सांगा. किती वेळ रे. किती वेळ रे, कोणाला दिसते का टाइम. 6 वंशू 5 हा? मिनिट, 5.25 मिनिट. 5.6 मिनिट आहे काय. हो सर. बर चला मग थोडस होऊन जाते तिकडचं. चला लवकर लिहा. 1-2 मिनिट असलेच नाही सोडायला पुरत, म्हणजे घ्यायला पुरत. जो वेळ आहे तो घेऊन घेऊ. त्याचे रिॲक्शन आहे खूप सारे आहे. झालं का रे. झालं सर. कॅटेकॉल ओके झालं. हो सर. हो सर. हा चला, तर आता आपण त्याच्या समोर जाऊ. आता इथे फिनॉलचं पण नॉमेनक्लेचर संपलं तुमचं. आता मला सांगायचं तुम्हाला इथरचं इंट्रोडक्शन द्यायचं, मग उद्या त्याचं नॉमेनक्लेचर घेऊन घ्या. आता इथरचे वेगवेगळे डेफिनेशन बनतात पहा. आता समजा पहिल्यांदा HOH आहे. कोण आहे हा. वॉटर आहे हा. याचे जर दोन्ही अल्किलनी बदलवले मी, दोन्ही हायड्रोजन रिप्लेस केले अल्किलने, हा झाला तुमचा इथर तयार, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. हो सर. हो. मग इथर R
कोणता डेरिव्हेटिव्ह, किती अल्किल लावले आपण? 2. मग इथर आर डाय अल्किल डेरिव्हेटिव्ह. डाय अल्किल आहे. डाय म्हणजे काय? 2. 2 अल्किल. डाय अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा? वॉटरचा. वॉटर. बरोबर आहे. विच आर ऑप्टेन्ड बाय रिप्लेसिंग. बंद करू. which are obtained by replacing both hydrogen by same or different alkyl groups. बरोबर. अरे बरोबर की नाही? संपली का मीटिंग? हो सर. हो सर. हा, आता समजा इकडे लक्ष द्या. ROH असा आहे. हा कोण आहे? अल्कोहोल आहे. त्या अल्कोहोलचा जर मी हायड्रोजन काढला आणि अल्किल ग्रुप दिला, झाला की नाही इथर तयार? हो. हा, सर. म्हणजे आता काय म्हणायचं मग? इथर आर. बरोबर आहे. कोणता डेरिव्हेटिव्ह? अल्किल डेरिव्हेटिव्ह. अल्कोहोलचा हायड्रोजन काढून आपण काय लावलं? अल्किल लावलं ना. हो अबे हा सर. हायड्रोजन काढून कोण लावला तिथं? हा, म्हणून मग आता इथर आर अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल. लवकर वेळ संपत आला. अल्कोहोल विच आर ऑप्टेन्ड बाय रिप्लेसिंग काय? ऑप्टेन्ड बाय रिप्लेसिंग हायड्रोजन of hydroxy group in alcohol by alkyl group. हे झालं दुसरं. तिसरी डेफिनेशन. सर 1 मिनिटापेक्षा कमी टाइम आहे. बर. RH असते. ऐकून तर घ्या. या RH म्हणजे अल्केन आहे. अल्केन याच्या ठिकाणी जर मी अल्कॉक्सी ग्रुप दिला, अल्कॉक्सी हा काढून अल्कॉक्सी लिहिला तर झाला की नाही इथर? हो सर. तर मी आता याचा फोटो पाठवतो, लिहून घे जा. इथर आर